तर इथे आता मी नुपूर मेहंदी घेतलेली आहे आणि नुपूर मेहंदीचं मी माझ्यासाठी यूज करत असते. नुपूर किंवा गणपती मेहंदी जी आहे ह्या हर्बल मेहंदी असतात, त्या माझ्यासाठी मी यूज करत असते. आणि इथे मी कढई घेतलेली आहे हे लोखंडाची आणि त्यात मी आता 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. तर श्री स्वामी समर्थ. मी श्रद्धा हिरे मेकओव्हरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज, आज आपण मेहंदी केसांना कशी लावायची याचा अगदी डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. तर सर्वप्रथम मी हे गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आहे आणि इथे आवळा पावडर घेतलेली आहे आणि इथे व्हिटॅमिन ईचा टॅबलेट घेतले आहे, लवंगा घेतलेला आहे 2 आणि चहा पावडर इथे 2 चमचे घेतलेले आहे आणि जास्वंदीची फुले, जास्वंदीची पाने, कढीपत्त्याची पाने आणि आपलं जे कडुलिंब आहे त्याची देखील इथे मी पाने घेतलेली आहे आणि इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आणि आता थोडंसं पाणी उकळत आल्यानंतर मी त्यात हे सगळ्या जिन्नस ज्या आहे तुम्हाला दाखवल्या त्या सगळ्या यात टाकून घेणार आहे. कारण का तर याचा आपल्याला अर्क इथं काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही हे मिक्सरला वाटून घेऊन नंतर त्याचं गाळण करून घेतलं तरीही चालेल, पण मी इथे उकळवून आणि त्याचा अर्क इथे काढून घेणार आहे. तर ह्या जेवढे जिन्नस मी इथे टाकलेले आहे तर त्याचा खूप सारा फायदा आपल्या केसांसाठी होतो. तर आपले केस गळत असतील, कोंडा झालेला असेल किंवा काहीही आपल्याला इन्फेक्शन वगैरे असेल तर हे जे काही जिन्नस टाकलेले आहे, कढीपत्ता, कडुलिंबाची पाने, तर याने तो कमी होण्यास मदत होते किंवा अगदी मुळापासूनसुद्धा नष्ट होते. आणि त्यानंतर माझ्याकडे ही फ्रेश कोरफड होती, तर ती देखील मी इथं घेतलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे असलेला अलोवेरा जेलचा गरसुद्धा टाकू शकता आणि इथे छोटे काप करून ते देखील मी इथे टाकलेले आहे. आणि हे आता उकळून झालेलं आहे छान, त्याचा मस्त असा अर्क इथे निघालेला आहे आणि त्यामुळे मी मोठी इथे गाळणी घेतलेली आहे आणि पूर्ण मिश्रण यात मी गाळून घेणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतही असेल, थोडा कलर देखील पाण्याचा एकदम छान झालेला आहे. आणि जे हे आपला चोथा उरलेला आहे तो देखील मिक्सरला लावून मी ते वाटून घेणार आहे आणि कलर बघू शकता एकदम डार्क ब्राऊन आलेला आहे. आणि आता हे वाटण मी मिक्सरला इथे लावून छान असं बारीक दळून घेणार आहे आणि बारीक दळल्यानंतर इथे तो देखील गाळणीने गाळून घेणार आहे. म्हणजे जो काही आपण अर्क तयार केलेला आहे तो सगळा यात उतरेल आणि आपली मेहंदीसुद्धा छान रंगेल. आणि आता इथे मेहंदी मी काढून घेतलेली आहे आणि त्यात व्हिटॅमिन ईच्या टॅबलेट्स देखील इथे 2 टाकून घेणार आहे आणि छान अशी जसं पाणी लागेल तसं ते मी जो अर्क केलेला आहे तो इथे टाकून छान मेहंदी मिक्स करणार आहे. आणि त्यानंतर हे मी अर्ध लिंबू इथे घेतलेला आहे, तर त्या लिंबातला बिया हा व्यवस्थित इथे मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं अख्खं लिंबू इथे मी मेहंदीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान मेहंदी पूर्ण मिक्स होईपर्यंत एकदम छान अशी ती हलवून घेणार आहे, सगळं त्यात मिक्स करून घेणार आहे. आणि नंतरनं हे बघा ते झाकून ठेवणार आहे. आपल्याला रात्रभर हे झाकून ठेवायचं आहे, कारण की मेहंदीचा कलर खूप सुंदर येईल. आणि नंतरनं आपल्याला ज्या दिवशी लावायचं त्या दिवशी हे दही आहे, तर जे दही ज्या दिवशी लावायचं त्यात मी हे टाकून घेणार आहे. तर गाईज, ही माझी मेहंदी तुम्ही बघू शकता रात्रभर इथे मी छान भिजून दिलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता ही लोखंडाची कढई आहे आणि हे जे कडेला काळं आलेलं आहे ते पूर्ण लोह आपल्या ह्या मेहंदीत उतरलेलं आहे. तर लोहाचा आपल्या केसांना खूप छान आणि खूप सारा असा भरपूर असा फायदा आहे. आणि जे कडेला काळं आलेलं आहे ते पूर्ण मी ह्या मेहंदीमध्ये छान मिक्स करून घेणार आहे. आणि नंतरनं हे दही देखील 2 मोठे चमचे, आपले भाजीचे 2 मोठे चमचे हे यात घालून घेणार आहे. आणि दही घातल्यानंतर पुन्हा हे छान असं मी मिक्स करणार आहे. तर गाईज, तुम्ही हे चमच्यानी न मिक्स करता तुमच्याकडे जी छोटी उलटणी असते त्याने हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं दही आणि जे लोखंडाचा जो काळा भाग इथे मिक्स झालेला आहे तो छान प्रकारे आपल्याला इथे मिक्स करता येईल. त्यामुळे हे एखाद्या उलटणीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याचे खूप सारे फायदे इथे मेहंदीचे आहे. जर तुम्ही हे मेहंदीचा पॅक जर केसांना लावला तर नक्की तुमचे केस वाढतील
आणि गळणारसुद्धा नाही आणि काळे व्हायलासुद्धा मदत होईल. आणि गाईज हे बघा, अशा प्रकारे मी स्वतःच्याच हाताने स्वतःला इथे मेहंदी लावून घेतलेली आहे. आणि आता ही मेहंदी मी 2 ते 2.5 तास इथे ठेवणार आहे. आणि माझ्याकडे जी शॉवर कॅप होती ती देखील इथे मी घालून घेणार आहे. शॉवर कॅप घालण्याचं कारण असं की आपली ही मेहंदी आपल्याला अजिबात सुकून द्यायची नाही. सुकली तर आपले केस देखील तुटण्याची इथे खूप सारी शक्यता असते. त्यामुळे आपण शॉवर कॅप किंवा तुमच्याकडं साधी कॅरी बॅग जरी असली तरी तुम्ही ती वरतून घाला, म्हणजे आपली मेहंदी सुकणार नाही आणि केस धुवायच्या वेळेस केस देखील तुटणार नाही, याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि हे बघा, मेहंदी लावताना माझे हात देखील खूप असे ब्राऊन झालेले आहे. तर गाईज, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. श्री स्वामी समर्थ.